एका हॉटेलमध्ये पुण्यातल्या ड्रग्ज घेतानाचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय। लिक्विड लेजर लॉन्ज या हॉटेलमधील हा व्हिडिओ असून पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातल्या हॉटेलमध्ये ही ड्रग्ज विक्री झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। लिक्विड लेजर लॉन्ज नावाचा हा हॉटेल आहे। मिकी घई अधिक अपडेट देतात। मिकी, अश्विन, जर आपण बघितलं तर पुण्यातील अगदी मध्यवर्ती भाग जो FC रोड आहे, अतिशय वर्दळीचा भाग, या रस्त्यावर कॉलेजेस आहेत मोठे मोठे आणि इथं जवळ हा लिक्विड लेजर जो लाऊंज आहे हा तिथं हॉटेल आहे। या हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे। पोलिसांशी आता आपण बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय काही वेळातच या हॉटेलच्या ठिकाणी पोलिसांची एक मोठी टीम दाखल होतीये। तिथं असलेलं सगळं CCTV फुटेज आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि इथं हे असं जर चालत असेल तर नक्कीच आम्ही कारवाई करू। एवढंच काय तर त्या दिवशी त्या पार्टीला परवानगी होती का, जे विद्यार्थी जे तरुण तरुणी त्या हॉटेलमध्ये होते अर्थात जे लिकर घेत होते त्यांच्याकडे लिकर लायसन्स होतं का, आम्ही या संपूर्ण तपास करणार आहोत। त्यामुळे काही वेळातच त्या हॉटेलमध्ये तिथं पोलिसांची टीम दाखल होणार आहे। आता मी जर बघितलं तर FC रोडवरच आहे, अगदी काही 5 मिनिटाच्या अंतरावर ते हॉटेल आहे, तिथं देखील आपण पोहोचणार आहोत। मात्र आता जर आपण बघितलं तर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। पुण्यातील काही नेत्यांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्यांनी देखील सातत्याने अशा पद्धतीने पुण्यामध्ये ड्रग्ज येत आहेत याचे पुरावे दिलेले आहेत। जर आपण बघितलं तर पोलिसांनी सुद्धा सांगितलंय की हा मेफोड्रेन ड्रग असू शकतं, कारण की त्यांना देखील खबर होती की पुण्यामध्ये अशा पद्धतीने ड्रग्ज येत आहेत। त्याच्यावर कारवाई करायचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होता। याच्या अगोदर देखील त्यांनी कारवाई केलेली आहे। ललित पाटील प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर कोट्यवधींचे ड्रग्ज हे पुण्यातूनच जप्त करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता पुण्यातील मध्यवर्ती भागात अर्थात फर्ग्युसन कॉलेज रोडवर ज्या ठिकाणी हा पब आहे आणि तिथं ही अशा पद्धतीने वॉशरूममध्ये जाऊन हे जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, ते अशा पद्धतीने ड्रग्ज घेत होते हे स्पष्ट झालेलं आहे। आणि आतमध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाऊड साऊंड असतं आणि अशा पद्धतीने तिथं ते डान्स करतात। अर्थात अनेकांना तिथं वादावादी देखील होते। पुण्यामध्ये आपण ह्याच्या अगोदर देखील बघितलेलं आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।